अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे। त्यामुळे नणंद भावजे अशी थेट लढत बारामतीमध्ये होणार आहे। पाहूया त्यावरचा आज हा रिपोर्ट। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत। बारामतीच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली आहे। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित केली। त्यासोबत बारामतीत नणंद विरुद्ध भावजे अशी थेट लढत निश्चित झाली। शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध दादांच्या राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे। वहिनी, तुमची आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आजचा दिवस माझ्या आयुष्याचा सर्वात भाग्याचा दिवस मी समजते। आज माहितीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी सर्वांचेच तुमचे सगळ्यांचेच मी आभार मानते। शिवजयंतीच्या निमित्ताने मी काल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवछत्रपतीच्या पदस्थ प्रशांत पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतलेले आपण सगळ्यांनी काल पाहिलेलेच आहेच। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी उमेदवारी जाहीर व्हावी हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे। हा माझा मोठा सन्मानच म्हणावा लागेल। नक्कीच तुम्ही गेले काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताय, लोकांचा प्रतिसाद पाहून काय वाटतं? तुम्ही वारंवार म्हणताय की दादांच्या विचाराला साथ। जिथे जाईल तिथे लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे त्या उत्साहाला बघून नक्कीच वाटतं की ते प्रचंड प्रतिसाद दादांच्या पाठीशी उभे राहतील म्हणून। बारामती लोकसभा मतदारसंघात आता नणंद विरुद्ध भावजे असा सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि खरं तर तुम्ही दादा म्हणले होते की मला कुटुंबात एकटं पाडलं जाईल, तसंच कुठेतरी आता होताना पाहायला मिळते। सर्व पवार कुटुंबीय जे आहेत ते सुप्रिया सुळेंच्या साईडनं प्रचार करते, मात्र तुम्ही आज थांबात, काय याचा परिणाम होतो? नाही, कारण हे जनतेने ठरवलेलं आहे की मला उमेदवार करायचं, त्याच्यामुळे तसं काही म्हणजे बघूया, आता सगळे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ही। खरं तर दादांसोबत जे आमदार गेलेले आहेत ते असं म्हणतात की जे विरोधक टीका करतात की ते स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते पुसण्यासाठी गेलेले आहेत, ते लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले, त्या आरोपांवर काय म्हणतात? आता पुढे बघूया आपण काय होतंय ते। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच सुनेत्रा पवारांनी प्रचार सुरू केलाय। तेव्हापासून सुनेत्रा पवारच बारामतीतनं दादांचे उमेदवार असतील हेही स्पष्ट झालंच होतं। अखेर अधिकृत घोषणा झाली आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। सध्या प्रचारातही बदल आवश्यक आहे असं सांगतानाच सुनेत्रा पवार मतदारांना विजयाचं आवाहन करतायत। पूर्वी जेव्हा मी यायचो तेव्हाचं हा काळ भाग आणि आत्ताचा एवढा जमीन आसमानचा फरक आहे, एवढा प्रचंड नागरीकरण ह्या सगळ्या भागांमध्ये झालेला आहे। आपण सगळ्याच ठिकाणचा जो बदल आहे तो स्वीकार, तो बदल झालाच पाहिजे आणि त्याबरोबर सगळ्याच गोष्टी बदलत आहेत। बदल तर आपण सगळ्यांनी बदल स्वीकारला पाहिजे आणि बदल जर चांगल्यासाठी असेल तर तो नक्की स्वीकारणं सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपण आज सगळेजण इथं आहोत। तर महिन्याभरापासून अजित पवारही बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत आणि विकासासाठी माझ्याच उमेदवाराला विजयी करा असं आवाहन करतायत। मित्रांनो, तुम्ही बघितलंय गेले 30-35 वर्ष मी बारामती तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना तुमचेही पाहुणे रावळे तुम्ही पण बारामतीमध्ये येता, कशा पद्धतीनं मी बारामती बदलली। मी आज पुरंदरवासियांना सांगू इच्छितो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या। विशेष म्हणजे बारामतीत विजय शिवतारेंचं बंडही शांत करण्यात अजित पवारांना यश आलंय। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीनंतर शिवतारेंनी बारामतीमधनं माघार घेत असल्याची घोषणा केली। माझ्या पुरंदरमध्ये 50,000 मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार, आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार। 1.5 लाख मतदान आम्ही ते करू। दादांशी सुद्धा आमची चर्चा होईल। काही मला दादा सुद्धा बोलले की काही कार्यकर्त्यांबरोबर थोडं मनोमिलनासाठी मी स्वतः येईल, सगळ्यांशी बोलेल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू, हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय।
शिवतारेंच्या आधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंही समाधान झालंय. त्यामुळे इंदापूरमधूनही सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झालाय. आता नणंद भावजाईच्या लढाईत कोण जिंकतं याचा निर्णय 4 जूनलाच कळेल. बारामतीहून विनय जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.